बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य अधिवेशन हाऊसफुल। आगामी निवडणुकांसाठी BMP सज्ज। बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्य अधिवेशनाला मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सभागृह हाऊसफुल झाले। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। या अधिवेशनानंतर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश एलवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आगामी निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत। बहुजन समाजाच्या हक्कासाठी आणि खऱ्या परिवर्तनासाठी बहुजन मुक्ती पार्टी सज्ज झाली आहे। अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींनी संघटन बळकटीसाठी ठोस चर्चा केली। समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सत्तेतील सहभाग सुनिश्चित करण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे। बहुजन समाजाच्या राजकीय सशक्तीकरणासाठी हे अधिवेशन एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे। श्री साम्राज्यासाठी प्रतिनिधी सुरेश जगताप। मी आहे सुरेश जगताप आणि आपण बघत आहात साम्राज्य न्यूज। आम्ही सध्या आहोत मुंबईच्या गवंडी या ठिकाणी। या ठिकाणी चालू आहे तर बहुजन मुक्ती पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन। या राष्ट्रीय अधिवेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे ठेवले गेलेले आहेत। आमच्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निलेश एलवेजी। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं। सर, आजचं ह्या अधिवेशनामध्ये आपण सर्व मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलात, काय मुद्दा आहे, आपण काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम तर मी आपल्या न्यूज चॅनलच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या या कार्यक्रमाला कव्हरेज दिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ या ठिकाणी 100 ते 150 बसेस आलेले आहेत। कोकणमधून कमीत कमी 100 आले। बाकीचे बरेचसे लोक जे आहेत ते ट्रेनने वगैरे आलेले आहेत। आपण इथं पाहिलेलं आहे की इथे जवळजवळ 5 ते 10 हजारचा क्राऊड या ठिकाणी जमा झालेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ 30 ते 40 बसेस आणलेले आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे लोक या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे लोक, बहुजन आंबेडकरी चळवळीचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित पाहिला असताना पूर्ण हॉल पॅक झालेला आहे। जवळजवळ 4000चा हॉल पॅक झालेला आहे। त्याच्यानंतर आता पुन्हा त्या ठिकाणी LED लावलेली आहे 1.5 तासापूर्वी 2 तासापूर्वी आणि तिकडे पण तो जवळजवळ 2000चा हॉल पॅक झालेला अजून लोक त्याच्या जमलेले आहे। तर मी या ठिकाणी सर्व उपस्थितांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हा चांगला कार्यक्रम आमचा यशस्वी केलेला आहे। दुसरी गोष्ट, या येत्या निवडणुकामध्ये बहुजन मुक्ती पार्टीला किती मोठ्या प्रमाणात जनसमर्थन आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजप, RSS भाजप, त्याचबरोबर काँग्रेस याचा तिसरा पर्याय म्हणून बहुजन मुक्ती पार्टी आता हा उभरून आलेला आहे आणि हे आजच्या कार्यक्रमात सिद्ध झालेलं आहे। येत्या निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व महानगरपालिकांमध्ये आणि नगरपालिकेमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे 100% आम्ही उमेदवार देणार आहोत। आमच्या मुद्दे आजच्या या कार्यक्रमामध्ये उद्देशाची जातीय जनगणना झाली पाहिजे। त्याचबरोबर EVMच्या व्यतिरिक्त म्हणजे EVM जो आहे त्याच्याऐवजी बॅलेट पेपरवरती वोटिंग झाली पाहिजे, कारण EVMच्या माध्यमातून वोटिंगची चोरी होते। त्याच्यामुळे जे सच्चे आणि खरे जे प्रतिनिधी आहेत ते निवडून येत नाही। त्यामुळे EVM हा बंद झाले पाहिजे, हे गैरसंविधानिक आहे। त्याच्यामुळे फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होत नाही। मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होत नसल्यामुळे बॅलेट पेपरवरती आमचे संविधानिक जे अधिकारी, आमचा मताचा अधिकार आहे तो अबाधित राहणार आहे। त्याच्यामुळे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हावा हा आमचा राष्ट्रीय मुद्दा आहे। आमच्या स्थानिक मुद्द्यांमध्ये लोकांचे जे मूलभूत अधिकार आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आरक्षणाची जी तरतूद आहे, प्रत्येक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC यांची जातीने जनगणना झाली पाहिजे ते आमचं म्हणणं आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्यांना पॉलिसीप्रमाणे त्यांना सरकारी नोकरी भेटली पाहिजे। त्यांच्या प्रत्येक घरामध्ये एक सरकारी नोकरी असली पाहिजे। बेरोजगारांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे। प्रायव्हेट जे काही कंपन्या आहेत, प्रायव्हेट जे काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे। आरोग्याची सेवा लोकांना मिळायला पाहिजे। महिलांवरचे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजे आणि त्यांना त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे। त्याच्यामुळे या सर्व जे विद्यार्थी आहेत किंवा युवक आहेत, त्याच्यानंतर महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा या भारतातील जेवढे पण मतदार आहेत या सर्व बहुजन समाजातील SC, OBC, NTD, BJP आणि धर्मपरिवर्तित मुस्लिम असतील, बुद्धिस्ट असतील, लिंगायत असतील, शीख धर्मीय असतील, त्या सर्वांच्या हिताचं आम्ही काम करणार आहोत। येत्या निवडणुकामध्ये आमच्या मेनिफेस्टोमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या सर्व मूलभूत गरजांसाठी आमचे मुद्दे असणार आहेत
आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून दिलं जाईल. तर आपण बघितलं आपल्यासोबत होते निलेश केलेवे जे महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीला लक्षात घेऊन आणि बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उमेदवार या ठिकाणी निर्माण करणार आहे. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना असेल किंवा EVM असेल असे महत्त्वपूर्ण मुद्द्याला घेऊन ह्या अधिवेशनामध्ये चर्चासत्र ठेवण्यात आली. आपण बघत राहा, ऐकत राहा.